नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण RRB NTPC ज्याचे की 12 जून रोजी झालेल्या पेपरचं ॲनालिसिस पाहणार आहोत। या ॲनालिसिसमध्ये आपण त्यामध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट या तिन्ही शिफ्टमधली काही प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आमच्या या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला मग आपण या ॲनालिसिसला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधींनी सर्वात पहिले सत्याग्रह आंदोलन कुठे केले? पर्याय 1 खेडा, चंपारण्य, साबरमती आणि यापैकी नाही। तर महात्मा गांधींनी सर्वात पहिले भारतात ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतून ते स्वतः भारतात आले त्यावेळेस पहिला सत्याग्रह बिहारमधील चंपारण्य, कुठं चंपारण्यमध्ये केला, बिहारमध्ये। पहा, चंपारण्य सत्याग्रह 1917 रोजी कशामुळे केला की स्थानिक ब्रिटिश मळेवाले नीळ पिकवायची सक्ती तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना करत होते आणि या गोष्टीची दखल घेऊन या स्थानिक ब्रिटिशांच्या निळेच्या उत्पादनाच्या धोरणाविरुद्ध महात्मा गांधी यांनी 1917 रोजी चंपारण्य सत्याग्रह घडून आणला आणि महात्मा गांधींनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतात सत्याग्रहाची सुरुवात केली। पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 8 ऑगस्ट 1942, 26 सप्टेंबर 1942, 3 ऑक्टोबर 1940 आणि 2 जानेवारी 1940। तर भारत छोडो आंदोलन 1940 या साली तर झालेच नाही। भारत छोडो आंदोलन 1942 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो किंवा छोडो भारत आंदोलन मुंबई गवालिया टँक इथून सुरू झालं। यामध्ये अनेक राजकीय नेते किंवा त्यावेळेचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, स्थानिक नेते असतील, राष्ट्रीय लेवलचे नेते असतील, ते भूमिगत होऊन त्यांनी या छोडो भारत आंदोलनात कार्य केलं। यामध्ये पंडित नेहरू सारखे राष्ट्रीय नेते, अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना बंदिवासात टाकण्यात आलं होतं। बऱ्याच जणांना कैदी म्हणून या भारत छोडो आंदोलनाच्या काळात कैद करण्यात आलं होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर इथं करेक्शन करा, हे 13च्या जागेवर 9 डिसेंबर आहे। 11 डिसेंबर 1946, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949। तर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारले, 26 नोव्हेंबर 1949 ला अंमलात आले, 26 जानेवारी 1950 ला स्वीकारले। 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946। कधी? 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक करण्यात आली किंवा पहिली बैठक झाली। त्यानंतर चला पुढचा प्रश्न, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1956, 1963, 1951, 1966। तर योग्य उत्तर काय आहे? भारतातील पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 काळात, 1951 ते 56 या काळात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली।
पहा, हेरॉड डोमर नावाचे एक प्रतिमान होतं. या प्रतिमानाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. पहा त्याच्या पुढचं, त्रिमूर्ती मंदिर कोणत्या लेण्यामध्ये आहे? अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, कार्ले लेणी आणि यापैकी नाही. तर त्रिमूर्ती हे मंदिर एलिफंटा लेणी, जी की मुंबईजवळ जी एलिफंटा लेणी आहे त्यामध्ये त्रिमूर्ती मंदिर आहे. अजिंठा लेणी ही वेरूळ संभाजीनगर मध्ये आहे. पहा त्याच्या पुढचा प्रश्न, (2025) मध्ये G7 चा अध्यक्ष कोणता देश होता? भारत, पाकिस्तान, कॅनडा, नेपाळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 2025 मध्ये G7 चा अध्यक्ष हा कॅनडा हा देश होता. कोणता? कॅनडा. पहा G7 1 2 3 4 5 6 आणि 7 हे G7 मध्ये 7 सदस्य आहेत. पहा कॅनडा, त्यानंतर फ्रान्स, त्यानंतर जर्मनी, त्यानंतर जपान, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर अमेरिका आणि इटली. हे 7 देश G7 या संघटनेत हे सदस्य सहभागी आहेत. त्यापैकी 2025 चा अध्यक्ष कोण होतं? कॅनडा हा देश या संघटनेचा अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाचे कलम 24 कशाशी संबंधित आहे? वेठबिगारी, विवेक, धर्म स्वातंत्र्य, धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य आणि यापैकी नाही. तर कलम 24 हे वेठबिगाराशी संबंधित आहे. 14 वर्षाच्या आतील व्यक्तींना कामावर न ठेवण्यासाठी. विवेक, धर्म आणि वेठबिगारी किंवा बालमजुरी, वेठबिगारी 23 मध्ये येईल, बालमजुरी 24 मध्ये येईल. त्यानंतर पहा, विवेक, धर्म, स्वातंत्र्य हे किती मध्ये येईल? हे कलम 25 मध्ये येईल. धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य हे कलम 26 मध्ये येईल. पहा त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे कोणते? कोचीन, हल्दिया, कलकत्ता, पॅरादीप. तर आता यापैकी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन हे केरळमधील कोचीन हे बंदर आहे. हल्दिया, कलकत्ता आणि पॅरादीप हे तिन्ही पण पूर्व किनारपट्टीवरील आहेत. तर योग्य उत्तर काय असेल? 1 नंबर कोचीन. पहा आपण पाहू पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भारतातील काही प्रमुख बंदरे पाहण्याचा प्रयत्न करू. पहा भारताचा हा पश्चिम किनारा आहे आणि हा पूर्व किनारा आहे. पहा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कांडला हे गुजरात मधील बंदर आहे. त्यानंतर मुंबई हे नैसर्गिक बंदर. त्यानंतर JNPT रायगड मध्ये येत आहे, JNPT रायगड. त्यानंतर मार्मागोवा हे गोव्यामधील बंदर आहे. त्यानंतर न्यू मंगलोर कर्नाटक त्यामधील हे पश्चिम किनारपट्टीवरील बंदर आहे. त्यानंतर कोचीन हे केरळ मधले, आत्ताच आपण पाहिलं हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. त्यानंतर पहा पूर्व किनारपट्टीवरील बंदर पाहू. पूर्व किनारपट्टीवर आपल्या भारताच्या कलकत्ता हे प्रमुख बंदर आहे.
ते पश्चिम बंगालमध्ये किंवा वेस्ट बंगालमध्ये येतं. त्यानंतर हल्दिया पश्चिम बंगालमधलं दुसरं बंदर आहे. त्यानंतर पॅरादीप ओडिसा हे एक बंदर आहे. त्यानंतर एन्नोर आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश आणि तुतुकुरिन हे तामिळनाडूमधील एक प्रमुख बंदर आहे. अशा प्रकारे आपण पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे पाहिले आहेत. पुढचा प्रश्न, ऑपरेशन ब्रह्मा कशाशी संबंधित आहे? इटली भूकंप मदत, नेपाळ भूकंप मदत, म्यानमार भूकंप मदत यापैकी नाही. तर यापैकी कोणतं आहे? म्यानमार भूकंप मदत. यावेळेस भारताने जी मदत केली, अन्न असल, वस्त्र, त्याचबरोबर खाद्यपदार्थ आणि औषधी साहित्य यांची मदत भारताने म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांना केली होती. कधी? 28 मार्च 2025. 28 मार्च 2025 ला हे ऑपरेशन ब्रह्मा भारताकडून म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी हे सुरुवात करण्यात आले होते. पहा पुढचा प्रश्न, इंद्र अभ्यास 2025 कुठे आयोजित केला होता? पहा, चेन्नई, बंगालची खाडी, अरबी समुद्र, कर्नाटक यापैकी नाही. तर हा अरबी समुद्रात पण नाही, कर्नाटक मध्ये नाही. चेन्नई आणि बंगालची खाडी या दरम्यान हे इंद्र अभ्यास 2025 हा आयोजित करण्यात आला होता. इंद्र अभ्यास 2025 हा इंडिया आणि रशिया या दोन देशाच्या दरम्यान राबवण्यात आलं होतं. हे नौदलाकडून हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बा पुढचा प्रश्न, काय पा, ए आणि बी यांचे सध्याचे वय 22 वर्ष आहे. जर ए हा बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर ए चे आजचे वय काढा. पा, ए आणि बी चे दोघांचे मिळून किती? 22 वर्ष वय, आजचे वय दिले. काय सांगितलंय? ए हा बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, मग बी पेक्षा ए 4 वर्षांनी लहान आहे. हा एक्स असेल तर एक्स अधिक 4 यांची टोटल किती होती? 22. म्हणजे एक्स अधिक 4 अधिक एक्स बरोबर 22. पा, 4x आणि हे 4 समोर गेल्यावर मायनस होतील, म्हणजे 2x हा x आणि हा x, 2x बरोबर 22 वजा 4. पा, 2x बरोबर 22 मधून 4 गेले 18 आणि x बरोबर किती येईल? 9. x बरोबर 9. म्हणजे आपण पाहू शकतो x ची किंमत किती आली? 9. तर आपल्याला विचारलंय काय? तर a चे आजचे वय किती? a चे वय किती आहे आजचे? x अधिक 4. x ची किंमत किती आहे? 9 अधिक किती? 4 बरोबर किती? 13 वर्ष. किती? 13 वर्ष. तर इथं 13 वर्ष दिलं नाही, हा पर्याय चुकीचा आहे. इथं 13 वर्ष वय करा. पुढचा, काय? एक ट्रेन 140 मीटर लांब प्लॅटफॉर्म 15 सेकंदात ओलांडते. किती? 15 सेकंदात ओलांडते. आणि 180 मीटर प्लॅटफॉर्म 17 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनचा ताशी वेग किती दिलाय? पा, ती 15 सेकंदात किती? 140 मीटर ओलांडते आणि 17 सेकंदात किती ओलांडते? 180 सेकंद ओलांडते. या दोघाचा फरक किती आहे? 40चा. म्हणजे याच्या दोघाचा किती फरकचा आहे? 2 सेकंदाचा. म्हणजे 2 सेकंदात ती 40 मीटर जाऊ शकते. तर ताशी वेग तासात किती किती सेकंद असते? तासात 3600 सेकंद असते. 3600 सेकंदात किती मीटर आपल्याला काढता येईल? पहा, 3600 तिरकस गुणाकार करायचा.
3600 गुणिले 40 भागिले हे 2 बेग बे बे दुने 4 3600 दुने 72,000 आणि मग ताशी वेग किती 72,000 म्हणजेच 72 किलोमीटर पर आवर या वेगाने ती रेल्वे धावत असेल. काय 645 लिटरच्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 21:22 आहे. मिश्रणामध्ये किती पाणी टाकल्यास दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 3:2 होईल. काय दिलंय 645 लिटर पैकी 21x दूध आहे आणि 22x हे पाणी आहे. यांची दोघांची मिळून बेरीज किती आहे 645 म्हणजे 21 आणि 22 किती 43x बरोबर 645. तर आपल्याला x ची किंमत करायची हे इकडे आल्यावर भागिले होतील. मग 43 भागिले नंतर 43 1 43 43 15 645 म्हणजे x ची किंमत किती आली 15. मग आपल्याला लिहिता येईल दूध आणि हे पाणी. दूध किती आहे दूध 21x आणि पाणी 22x यांचं गुणोत्तर याला 15 ने गुणायचं दोन्हीला पण x ची किंमत 15 आली. 15 1 15 चला 1 15 2 30 आणि 1 31 म्हणजे 315 लिटर 645 पैकी हे काय आहे दूध आहे. याला 15 ने गुणलं 15 2 30 हातचे आले 3 15 2 30 आणि 3 33 म्हणजे 330 लिटर या 645 पैकी पाणी आहे. तर पहा तर आपल्याला काय विचारलंय त्यांनी दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 3:2 होईल. किती पाणी टाकल्यानंतर किती पाणी टाकल्यानंतर समजा हे पाणी आणि हे दूध सॉरी उलट झालं आपण सोयीच करून घेऊ. हे दूध पाणी दूध किती आहे 315 पाणी किती आहे 330. काय विचारलंय पाणी किती टाकल्यास म्हणजे अधिक x यांचं गुणोत्तर किती होईल 3:2. पहा यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा 315 2 630 बरोबर हे पहा 33 त्रिक 99 म्हणजे 990 अधिक हे x 3 गुणिले x म्हणजे 3x. पहा हे 630 इकडे अधिक आहे तिकडे वजा होतील म्हणजे 990 वजा 630 किती 0. 9तून 3 गेले 6 राहिले 9तून 6 गेले 3 राहिले म्हणजे किती आले 360. या 360 ला या 3 ने भागायचे 3 1 3 3 1 3 3 2 6 म्हणजे 120 किती 120 लिटर पाणी टाकल्यास याचे गुणोत्तर किती होईल 3:2 किती 120 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. एक व्यक्ती घरातून शाळेकडे जाताना 10 किलोमीटर पर आवर्स या वेगाने जातो. माघारी येताना 15 किलोमीटर पर आवर्स या वेगाने येतो. तर त्याचा सरासरी वेग विचारलाय. पहा यात 10 आणि 15चा लसावी काढायचा तर किती येईल 10 आणि 15चा लसावी 30 येईल. मग जाताना पहा हा लसावी काढण्यासाठी 10 ला किती 3 ने गुणावं लागेल अधिक 15 ला 2 ने म्हणजे किती 3 आणि 2 5 6 30 5 1 5 5 6 30 म्हणजे कितीचा पर्याय क्रमांक 1 कितीचा वेग आहे 6 किलोमीटर पर आवर्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. 4 संख्येची सरासरी 30 आहे. त्यामधील 2 संख्या अनुक्रमे 30 आणि 32 आहेत. तर राहिलेल्या 2 संख्याची सरासरी किती. पहा 4 संख्येची सरासरी 30 आहे म्हणजे 4 गुणिले 30 बरोबर त्यांची बेरीज किती 120. त्यापैकी 31 आणि 32 या 2 संख्या आहेत. तर 30 आणि 32 किती 62. मग 120 मधून 62 गेले 10तून 2 गेले 8 चाला 1
12तून 7 गेले 5 म्हणजे राहिले किती 58. तर काय विचारलंय त्या दोन संख्याची सरासरी विचारली, संख्याची बेरीज नाही. म्हणजे सरासरी म्हणल्यावर 58 भागिले किती संख्या 2, बे 1 बे, बे 2 4, 1 राहिला बे 9 18 म्हणजे सरासरी किती येईल 29 येईल. किती 29. पुढचा प्रश्न काय आहे? एक गाडी समान अंतर 10 किलोमीटर पर आवर्स, 20 किलोमीटर पर आवर्स आणि 30 किलोमीटर पर आवर्स या वेगाने जाते तर सरासरी वेग किती? पहा, या 10 20 आणि 30 चा सरासरी लसावी काढावा लागेल. यांचा 10 20 30 चा लसावी येईल 60 किलोमीटर किंवा 60 यांचा लसावी येईल. हे 60 होण्यासाठी 10 ला 6 ने गुणावं लागेल, प्लस 20 ला 3 ने गुणावं लागेल, प्लस या 30 ला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे किती यांची बेरीज किती होईल 6 आणि 3 2 6 3 आणि 2 5 आणि 6 11/60. तर आपल्याला काय विचारलंय सरासरी वेग किती? सरासरी वेग म्हणजे यांची 60 ही लसावी यांचा तिघांचा आलेला आहे. मग 60 गुणिले 3 म्हणजे 180 किलोमीटर अंतर ते गेलेले आहेत आणि त्याला ह्या 11 ने भागावं लागेल. 11 एका 11 किती राहिले 7 राहिले 70 झाले. 11 सख 66 4 राहिले पॉईंट दिला परत 40 दिले. 11 सख 11 त्रिक 33 म्हणजे 16.3 याचं उत्तर येईल. किती 16.3. त्याचा पुढचा 40 या संख्येच्या 20% 25% हे किती असतील? पहा, 40 चे 20% त्याचे किती 25% किती असतील? पहा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25 1 25 25 चोक 100. हे 4 गेले, हे 4 गेले, राहिले किती 2. पर्याय काय असेल 1 नंबरचा. किती 2 हे उत्तर असेल. पुढचा पहा, तर पहा अशा प्रकारे आपण RRB NTPC चा 12 जून या दिवशीचे क्वेश्चन पाहण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.